मुलांना घडविण्यासाठी सर्वच आईवडील नेहमीच चिंतित असतात. सर्वांना वाटत असते की आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हायला पाहिजे, पण आपण त्यासाठी स्वतः तितकेच मेहनत घेतो का? तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा आणि आज आम्ही स्वामींच्या केंद्रात आलेलो आहे. माझ्या मुलाला इथे आलं की खूप फ्रेश फील होतं. असं का होत असेल? कारण इथे एक सकारात्मक ऊर्जेचा अनुभव होतो. मीही कित्येकदा अस्वस्थ असते तेव्हा इथे येते आणि स्वामींसमोर बसते. मलाही त्या ऊर्जेचा अनुभव होतो. ही सकारात्मक ऊर्जा येते तरी कुठून? तर ही येते अध्यात्मातून. आता तुम्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, अध्यात्म म्हणजे नेमकं काय? माळ जपत राहणे, दररोज मंदिरात जाणे? तर असं अजिबात नाही. जसं की विज्ञान हे एक शास्त्र आहे, तसंच अध्यात्म हे देखील एक शास्त्र आहे. खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर. मन हे चंचल आहे. मनावर कंट्रोल करणं खूप अवघड आहे. त्यासाठी अध्यात्माची जोड हवी असते. मनाला एकाग्र करण्यासाठी तुम्ही मुलांकडून मनन चिंतन यासारख्या गोष्टी करून घेऊ शकता. जसं शालेय शिक्षणाने बुद्धी तल्लख बनते, तसेच अध्यात्माने मन शुद्ध होते. आणि आपल्याला मुलांना हेच शिकवायचं आहे. फक्त बुद्धी तल्लख असून जमत नाही, त्याला सद्विचारांची जोड असणे तितकीच गरजेचे आहे. आजकाल तर मुलांवर चांगले संस्कार करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या सोशल मीडियाच्या काळात मुलं नको नको त्या गोष्टींच्या मागे लागतात. TV, मोबाईल यांसारख्या गोष्टींचा हट्ट धरून बसतात. पालकांची खरी कसोटी तर तिथेच असते. मुलं कधीच आपल्या बोलण्याने प्रभावित होत नाहीत. ते नेहमी आपल्याला बघूनच शिकतात. ते आपल्याला अनुकरण करतात. त्यामुळे आपल्याला अगोदर स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपण मुलांना घडवू शकतो. आपल्या समोर असे कित्येक उदाहरण आहे, जसे छत्रपती शिवाजी महाराज. हे असाधारण व्यक्तिमत्व बनले कारण यांच्यावर चांगल्या संस्काराचा तसेच आध्यात्मिक ज्ञानाचा प्रभाव होता. आपण देखील मुलांना समोर बसवून 5 ते 10 मिनिट रोज एक तरी श्लोक किंवा ज्ञानेश्वरीमधला रोज एक अभंग म्हणून त्याचा सारांश सांगितला तर किती छान. मुलांच्या ज्ञानात अजून भर पडेल. असे केल्याने मुलांना शांत बसून मन एकाग्र करण्याची सवय होईल. आणि आजकालच्या अशांत जीवनात एकाग्रतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही खूप मोठी जबाबदारी आपल्यासारख्या कित्येक न्यू पॅरेंट्सवर आहे. तर आशा करते, डिअर पॅरेंट्स, आपण आपल्यामध्ये थोडेसे बदलाव करून आपल्या मुलांना आदर्श व्यक्ती बनवण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा.